मठातील महादेवी हत्ती हा अंबानी ग्रुपनं त्यांच्या जंगलात विनाकारण आणि कोणताही त्यांना हे करता डायरेक्ट त्यांनी तिथं त्या हत्तीला नेलं. त्या तीव्र भावना तिथली लोकांनी सगळ्या जागृत केल्या, त्यांनी तिथं व्यक्त केल्या आणि जवळपास त्या लोकांनी त्याला विरोध केला. मुलांनी त्यांच्यावर जवळजवळ पोलिसांनी 160 लोकांच्यावर गुन्हे दाखल केलेत विनाकारण. त्या बाबतीत महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे आम्ही आज तहसीलदारांना निवेदन देणार आहोत. शिवाय त्या हत्ती ज्या वेळेला पाठवत होता त्यावेळेला हत्तीसुद्धा रडत होता, तिथली गावातली लोकंसुद्धा रडत होती. एवढ्या तीव्र भावना त्यांना झालेल्या होत्या. पण याची कुठली शासनानं दखल न घेता आणि प्रशासनाचा दबाव एवढा होता की तिथं कोणतीही हालचाल आणि कोणतीही काय हालचाल करता आली नाही त्याबाबत. आणि दुसरी गोष्ट अशी मला सांगायचं आहे की शासनाचं कसं आहे बघा, दिशाभूल कसं करायचं बघा. एका बाजूला शक्तिपीठासाठी तिथले शेतकरी आंदोलन करतायत, त्याच जिल्ह्यातला हा विषय आहे शिरोळ तालुक्यातला, त्याला दिशाभूल कसं करायचं की बाबा कुठला तर विषय काढायचा एखादा आणि लोकांना भावनावश करून ते दिशाभूल कशी करायची या बाबतीत ते शासनाचं हे धोरण आहे. आणि एखाद्या विशिष्ट समाजाला टार्गेट करायचं हे आता आम्ही बघतोय. काही मुस्लिम समाज असेल, जैन समाज असेल, अल्पसंख्याक जी लोक आहेत समाज आहे त्यांना कसं टार्गेट करायचं हे शासनाचं धोरण प्रामुख्यानं आहे. याबाबत आम्ही महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे तीव्र निषेध जाहीर करतो. जिनसैन स्वातिश्री जैन मठातील महादेवी हत्तीन जे खूप वर्षापासून तिथं वास्तव्यास होती आणि अनपेक्षितपणे 2-3 दिवसापूर्वी त्या हत्तीनीला अंबानींच्या फार्म हाऊसमध्ये नेण्याकरिता शासनाने पाऊल उचललं आणि लोकांच्या ज्या भावनिक आणि सामाजिक ज्या काही त्यांच्या वेदना होत्या त्याची कुठलीही तमा न बाळगता त्या हत्तीनीला तिथून स्थलांतरित करण्यात आलं. आणि ही गोष्ट नांदणी परिसरातील नागरिकांना एक त्यांचा विरोध असताना ही गोष्ट केली गेली आणि ह्या विरोधाला दाबण्यासाठी प्रशासनाने शिरोळ पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 160 लोकांच्यावर गुन्हे दाखल केले. म्हणजे सरळ ह्या संविधानानं जो हक्क दिलेला आहे, धार्मिक आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य जो दिलेला आहे त्याच्यावर हा गदा आणण्याचा प्रयत्न या शासनाने केलेला आहे. या त्यांच्या कृतीचा आम्ही महाराष्ट्र संघर्ष समितीकडून जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या घटनेचा निषेध म्हणून आणि या झालेले गुन्हे दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे याकरिता आज आम्ही इस्लामपूर तहसीलदारांना महाराष्ट्र संघर्ष समितीतर्फे एक निवेदन देतोय आणि हे तत्काळ गुन्हे मागे घ्यावेत आणि ती जी महादेवी हत्तीन आहे त्या हत्तीनीला सुद्धा परत त्या मठात आणण्याकामी प्रशासनाने योग्य ते पावले उचलावी, वरिष्ठ पातळीवर योग्य ते पावले उचलावी असं एक निवेदन आम्ही माननीय तहसीलदार इस्लामपूर यांना देत आहे. नांदणी मठातील जैन मठ आहे तिथे ती महादेवी हत्ती नाही, त्याला अंबानी ग्रुपकडून त्यांच्या जंगलामध्ये त्या बाबतीतलं आम्ही निवेदन देतोय. त्यातील जी लोकांनी अटकाव केला न्यायासाठी त्या मुलांना गुन्हे दाखल केले पोलीस प्रशासन, त्या बाबतीत त्यांचे गुन्हे मागे घेऊन त्यांची सुटका करावी. दुसरा मुद्दा आहे आमचा हत्तीला परत आणा आणि आम्ही महाराष्ट्र संघटनेतर्फे त्याचा निषेध करतो. त्याबाबत आम्ही निवेदन देतो.